सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी उपविभागीय शिवाजीनगर, गावभाग, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील 190 सराईत आरोपींना आज पोलिसांनी एकत्रितपणे बोलवून समुपदेशन केलं. तसंच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. खून, मारामारी, दरोडा, चोरी, खंडणी, अपहरण तसंच मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींचा यामध्ये समावेश होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी या सर्व आरोपींना समज दिली. इचलकरंजी उपविभागातल्या 5ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय. गेल्या काही वर्षात खून, मारामारी, दरोडा, चोरी, दमदाटी, अपहरण तसंच मोक्का अंतर्गत कारवाई झालेले अनेक आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशा आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 190 आरोपींना बोलवून त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. यावेळी प्रत्येक आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात आला. कुणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेण्यात आली. तसंच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आरोपींना स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा किंवा पुन्हा गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी दत्तक आरोपी योजना सुरू केली असून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडे एका रेकॉर्डवरील आरोपीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित आरोपींच्या हालचाली, समाजातील वर्तन, रोजगार, सामाजिक संबंध तसंच त्यांच्याकडून कोणतीही दमदाटी अथवा बेकायदेशीर कृत्य होत नाहीत ना यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. गुन्हेगारीकडून सामाजिक मुख्य प्रवाहाकडे वळण्यासाठीही त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. रेकॉर्डवरील आरोपींना अशा पद्धतीने एकत्रित बोलवून समुपदेशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, 5ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक तसंच मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसायला मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आज इचलकरंजी उपविभागांतर्गत असणाऱ्या 5 पोलीस ठाण्यातील आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई करण्याकरता आजच्या या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदरच्या या प्रतिबंधक कारवाईच्या कॅम्पमध्ये एकूण 190 आरोपींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. 190 आरोपींमध्ये काही मोक्यातील आरोपी, खुनाच्या गुन्ह्यातले, खुनाचा प्रयत्न, NDPS, आर्म्स ॲक्ट असे जे रेकॉर्डवरचे विविध गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी आम्ही बोलवून त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली आहे. अशा सर्व आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतलेले आहेत. तसंच जे आरोपी वारंवार बोलवून देखील येत नव्हते अशा 7 आरोपींना त्या ठिकाणी अटक करून आणण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या परिसरातील जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पोलीस विभागाच्या वतीनं खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भाने आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल व्हावा या दृष्टीने ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी देखील जे कोणी त्या ठिकाणी स्वतःमध्ये सुधारणा करत नसतील त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भाचे बॉन्ड देखील आम्ही भरून घेतलेले आहेत आणि तशी कारवाई पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे.